Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आता विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात लागलेले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रभराचा दौरा करताना पाहायला मिळतात। अशात त्यांच्या मतदारसंघात त्यांची मुलगी प्रिया पटोले प्रचार करताना पाहायला मिळत आहे। नागरिकांशी संवाद साधताना दिसून येतात। आपण त्याच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल प्रियाताई, आपण नागरिकांशी संवाद साधतात, मतदारसंघात सर्व नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करतात, काय सांगाल कसा प्रतिसाद मिळतो? आम्ही जसं आज पूर्ण क्षेत्रात इथे फिरत आहोत आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळत आहे आणि जसं आज माझे वडील संपूर्ण राज्यात फिरत आहे तर आम्ही सगळ्यांकडे घरी जाऊन भेट देत आहे आणि सगळ्याच लोकांचं खूप छान त्यांच्यावर प्रेम आहे आणि तेच आमच्यावर ते दाखवतात। नक्कीच आपण जनतेशी संवाद साधताना आमदार म्हणून नाही तर मुख्यमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांसाठी नाना पटोलेंना मतदान करा असं आवाहन करतात, काय सांगाल? मुख्यमंत्री म्हणून आपण कशा प्रकारे बघतात नाना म्हणून? हे जसं आज त्यांनी इथे इतक्या वर्षांपासून ते इथे काम करत आलेले आहे आणि त्यांनी जे काम केलं आहे त्याच्यामुळे लोकांचं त्याच्यावर खूप प्रेम आहे आणि त्यांचा खूप आशीर्वाद आहे। जी लोकांची इच्छा आहे ती आपण त्यांची इच्छा आहे। आपण ज्या प्रकारे आता प्रचाराला विधानसभा क्षेत्रात फिरत आहात, आपल्याला पण कुठेतरी राजकारणात यायची इच्छा आहे का? राजकारणात यायचं हे आमच्या परिवाराचं काही प्रश्न नाही आहे। राजकारणही नाही, हे माझ्या वडिलांचंच काम आहे। आणि आता तुम्ही आता जेवढ्या विधानसभा क्षेत्रात फिरत आहात मतदारांच्या काय नेमक्या अपेक्षा नाना भाऊंकडून लागलेल्या आहेत, काय वाटतं? एज्युकेशन, हेल्थकेअर आणि रोडची सुविधा चांगली व्हायला पाहिजे आणि पाण्याची सुविधा चांगली व्हायला पाहिजे, हे लोकांचं नीड्स आहे। नक्कीच सामान्य नागरिकांच्या ज्या आवश्यकता आहेत त्या पूर्ण करण्यासाठी म्हणून नाना पटोलेंना पुन्हा एकदा निवडून द्या आणि मुख्यमंत्री म्हणून बघायचं आहे असं आवाहन आता प्रिया पटोले करताना दिसून येतं। सपाटे मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।